बकुळी. लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर. एकदा सांगितलं ना बाबा, मला नाही लग्न करायचं त्या शिवाशी. पुन्हा पुन्हा तोच विषय काढून डोकं उठवू नका माझं. हातातली भांडी आपटत नंदन अंगणात निघून गेली. रागाने तिचा तिळपापड होत होता. ओसरीवर बकुळीच्या झाडाखाली बसली की तिचा राग शांत होई. पायाशी पडलेली बकुळी तिने ओंजळीत धरली आणि एका दीर्घ श्वासात सुगंध भरून घेतला. त्या बकुळीच्या झाडाखाली तिचं बालपण गेलं होतं. एक एक सुगंधी आणि नाजूक आठवण त्या बकुळीसारखीच. बकुळीचं वेड तिला लहानपणापासूनच. तिच्यासाठी झाडाच्या फांदीला लटकून फुलं काढणारा शिवा. त्या फुलांसाठी कित्येक वेळा तीही झाडावर चढायचा प्रयत्न करत असे. फुलं तोडताना कित्येकदा ती पडली देखील होती. तिच्या या वेंधळेपणाचा अगस्तीला खूप राग यायचा. परीक्षा असली, मुख्य करून गणिताचा पेपर असला की अगस्ती तिला आणि शिवाला कठीण गणितं समजावून सांगत असे. शिवा तर निमूटपणे अभ्यासाला बसत असे, पण नंदनला मात्र अभ्यासाचा फार कंटाळा होता. थोडा वेळ झाला की ती आपली झाडा फुलात रमून जाई. दिलेली गणितं सोडवली नाही आणि फुलं गोळा करत राहिली तेव्हा अगस्तीने 2 पाठीत धपाटे देखील घातले होते तिच्या. अगस्तीचा स्वभाव पहिल्यापासूनच भयंकर रागीट. मनासारखं झालं नाही, कोणी त्याचं ऐकलं नाही की सरळ हातच चालवायचा तो. काय रे अगस्त्या, तुला तोंडाने बोलताच येत नाही का? सतत धपाटे आणि गुद्दे घालत असतोस. मी काही बोलत नाही म्हणून. एक दिवस असं खडसावेन की आयुष्यभर माझं तोंड पाहणार नाहीस. असं कित्येक वेळा तरी रागाने नंदन त्याच्याशी भांडत असे. अगस्तीचा विचार मनात आला आणि तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली. बाजूच्या बंगलीकडे तिने नजर टाकली. उद्या अगस्ती परदेशातून येणार होता, डॉक्टरेट पूर्ण करून, म्हणून बंगली सजवली होती. झेंडूच्या फुलांच्या माळा, तोरण, दिव्यांची रोषणाई, सगळं अगस्तीसाठी, माझ्या अगस्तीसाठी. जवळजवळ 4 वर्षांनी येणार होता तो. आता कसा दिसत असेल? बारीक झाला असेल की जाड झाला असेल? आपल्या हनुवटीला मुठीचा आधार देत अगस्तीच्या विचारात ती हरवून गेली. नंदू, अगं ए नंदू, पटकन वर ये गं. अक्कासाहेबांनी हाक मारली आणि तिची तंद्री भंग पावली. आले आले अक्कासाहेब, असं म्हणत ती उठली. आई, अक्कासाहेबांकडे जाऊन येते जरा. चौथऱ्यावरून कुंपणाला पार करून उडी मारूनच ती पलीकडे गेली. काय हे नंदू, अगं नीट वळसा घालून यायचं ना. सतत धडाड धूम करत असतेस. अगं राणी, आता मोठी झालीस, मुलींनी कसं नाजूक वागावं गं. एवढी धडपडतेस, कुठे लागलं म्हणजे? अक्कासाहेब समजावत म्हणाल्या. सॉरी अक्कासाहेब, पण असं नाजूक साजूक वागणं जमत नाही मला. बरं मला सांगा, काही काम होतं? नंदनने विचारलं. अर्थातच, त्याच्याशिवाय का तुला बोलावलं आहे? माझ्याबरोबर जरा मार्केटमध्ये चल. काही वस्तू आणायच्या आहेत मार्केटमधून. उद्या अगस्ती यायचा आहे ना माझा. मानेवरचा आंबाडा ठीक करत अक्कासाहेब म्हणाल्या. लाडक्या लेकाच्या स्वागताची तयारी जोरदार चालू आहे अक्कासाहेब. हो ना? नंदनने विचारलं. म्हणजे काय गं? एकुलता एक लेक आहे माझा. त्यात 4 वर्ष दूर होता. ती 4 वर्ष कशी काढली माझी मला माहीत. आता नाही बाई कुठे त्याला पाठवायचे मी. बरं चल गं, वाटेत बोलू. खुंटीवरची पिशवी देखील घे. नंदन अक्कासाहेबांबरोबर बाहेर पडली. तिला बरोबर माहीत होतं, इथून पहिल्यांदा अक्कासाहेब रामाच्या देवळातच जाणार, अगस्तीसाठी प्रार्थना करणार, अभिषेकाचं सांगणार. ड्रायव्हर दादाला तिने सांगूनच टाकलं. दादा, रामाच्या मंदिराकडे गाडी घ्या. अक्कासाहेब आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिल्या. काय गं, तुला कसं माहीत देवळात जायचं ते? ते काय नवीन आहे अक्कासाहेब. तुमच्या मनातलं सगळं ओळखते मी, लाडी गोडी लावत नंदन म्हणाली. अक्कासाहेबांनी तिच्या नाकावर टिचकी मारली. देवळात 5,000 रुपये देऊन गुरुजींना अगस्तीच्या नावाने अभिषेक करायला सांगितला. तिथून त्या दोघी निघाल्या. अक्कासाहेब, आता ब्रिज हलवाईकडे ना? अक्कासाहेब मग गालातल्या गालात हसल्या. पायऱ्या चढताना अक्कासाहेबांना आधार देत नंदन म्हणाली. बालुशाही, काजू कतली आणि मोहनथाळ, बरोबर? आनंदाने मान हलवत अक्कासाहेबांनी हो असं सांगितलं. मित्राच्या खाण्याच्या आवडीनिवडी बरोबर माहिती आहेत तुला, हं? तिथून मग थोडी फुलं आणि भाज्या घेऊन दोघी घरी परतल्या. उद्या जेवणासाठी मदत करायला लवकर येऊ अक्कासाहेब? तिने अपेक्षेने विचारलं. नाही नको गं, बुलबुलला सांगितले, ती येणार आहे लवकर. पण तरीही काही मदत लागली तर हाक मारीनच की मी. साधारण किती वाजता येईल अगस्ती? नंदनने विचारलं. हे पहा,
मुंबईला त्याची फ्लाईट 11 वाजता येणार आहे. मला वाटतं मुंबईहून इथे यायला साधारण 3 तास लागतील. 1:30-2च्या सुमारास घरी पोचायला हरकत नाही. मग मी दुपारी येईन, नंदन पटकन बोलून गेली. अगं नको नको, आल्यावर तो किती थकला असेल, त्याला थोडी विश्रांती तर करू दे. नंतर इथेच राहणार आहे तो, मग भेटा की सवडीने. अक्कासाहेबांच्या बोलण्याने नंदन थोडी खट्टू झाली, पण त्यांचं म्हणणं तिला पटलं. एवढा मोठा प्रवास करून आल्यानंतर कुणीही थकणार. निरोप घेऊन ती घरी आली. अगस्तीचा विचार मनातून जात नव्हता. संध्याकाळ झाली तेव्हा तिने अंगण झाडून घेतलं. पाण्याने सडा मारणार तेवढ्यात शिवाने हाक मारली, नंदू. मागे वळून पाहिलं, तो गेटचं कुंपण उघडून शिवा आत येत होता. त्याच्या हातात मिठाईचा पुडा होता. त्यातला एक पेढा काढत त्याने सरळ तिच्या तोंडात भरवला. नंदू नंदू, खूप आनंदाची बातमी आहे. अगं मला मोठ्या कंपनीत नोकरी लागली आहे गं. घरी देवापाशी पेढे ठेवले, आईबाबांना दिले आणि तडक इथेच आलो तुला भेटायला. अरे अरे, एकदम तोंडात काय घुसळतोयस? जरा दमाने. तोंडातला पेढा जमिनीवर थुंकत ती रागानेच म्हणाली. शिवाला वाईट वाटलं. पेढा आवडला नाही की बातमी? रागानेच त्याने विचारलं. उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. फार गोड खाल्लं की मळमळतं मला. आणि तुला नोकरी लागली आहे त्याने माझ्या का पोटात दुखावं? खूप अभिनंदन तुझं. तुला असंच यश मिळत राहो, ती म्हणाली. शिवानेही मग राग सोडून दिला. नंदनला लहानपणापासून ओळखत होता तो. कळायला लागल्यापासून तिच्यावर प्रेम करत होता. तिचा बालिशपणा, हट्टीपणा, अवखळपणा सगळं सावरून घेण्याची आणि सांभाळण्याची त्याची तयारी होती. नंदन कितीही चिडखोर असली तरी ती निरागस आहे. तिची मैत्री निरागस आहे हे त्याला माहीत होतं. म्हणूनच तिच्या नकाराचं त्याला वाईट वाटलं नव्हतं. कधी ना कधी तिला आपल्या प्रेमाची शाश्वती वाटेल आणि ती हो म्हणेल याची त्याला खात्री होती. त्या दिवसाची तो मनापासून वाट पाहत होता. बरं जाऊ दे सगळं. उद्या अगस्ती येणार आहे ना, त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करूया का? शिवाने विचारलं. अरे हो, ही आयडिया आपल्या डोक्यात का नाही आली? स्वतःलाच टपली मारत ती म्हणाली. चालेल चालेल, काय करूया? गावात सर्कस लागली आहे. अगस्तीला सर्कस खूप आवडते, माहिती आहे ना. 3 तिकीटं काढू? तो असं म्हटल्याबरोबर तिचे डोळे चमकले. काढ ना, विचारतोस काय? जगातल्या कोणत्याही सुखाला अगस्ती नाही म्हणेल, पण सर्कसला कधीच नाही. लहानपणापासून सर्कससाठी वेडा होता तो. अगस्तीच्या विचारात ती पुन्हा एकदा हरवून गेली. ठीक आहे, उद्याच काढतो. आता माझ्याकडे 4-5 दिवस मोकळे आहेत. त्यानंतर नवीन कंपनीत जॉईनिंग आहे. शिवाच्या या बोलण्याकडे मात्र नंदनने विशेष काही लक्ष दिलं नाही. चल येते मी. काहीतरी सुचल्यासारखं वाटून ती पटकन आत आली. तिने भराभर माळ्यावर टाकलेला कॅनव्हास आणि रंगांची पेटी काढली आणि चित्र रेखाटायला सुरुवात केली. रिकाम्या कागदावर भराभर कुंचला फिरू लागला. एक मोठी बंगली, अलीकडे पलीकडे 2 बैठी घरं, मधोमध बकुळीचं झाड आणि झाडाखाली खेळणारी 3 मुलं. जणू त्यांचंच बालपण तिने रेखाटलं. उद्या हेच चित्र तिला अगस्तीला भेट म्हणून द्यायचं होतं. रात्री भराभर सगळी कामं आवरून तिने चित्र कागदात नीट गुंडाळून ठेवलं. उद्याच्या दिवसाची वाट पाहता पाहता रात्री बऱ्याच उशिराने तिचा डोळा लागला. नंदू उठ लवकर, आज जेवण करून घे बाई. मला दुकानात लवकर जायचं आहे. अगं लग्नसराई चालू आहे ना, तेव्हा मोठमोठी गिऱ्हाईकं साड्या घ्यायला येतात. आज मालकांनी सगळ्यांना बजावून ठेवलं आहे. सगळ्यांनी वेळेवर यायचं म्हणून, नाहीतर अर्ध्या दिवसाचा पगार कापतील. उगीच नुकसान नको गं व्हायला. उठ लवकर, जेवण करून घे. माझ्यापुरती पोळी भाजी केली आहे मी निघते. एव्हाना बाबासुद्धा कंपनीत गेले असतील खरडे घाशी करायला. आपलं आयुष्य असंच गेलं नाही. आई साडीच्या दुकानात कामाला आणि बाबा अगस्ती मॅन्युफॅक्चर कंपनीत कामाला. अगस्तीच्या बाबांच्या म्हणजे मोठ्या मालकांच्या हाताखाली सुपरवायझर म्हणून. अक्कासाहेब आणि मोठे मालक मनाने खूप चांगले, त्यामुळे त्यांनी कधीच कुणात भेदभाव केला नाही. नाहीतर शिवा आणि आपली परिस्थिती बेताचीच. शिवाचे बाबा देखील त्याच कंपनीत काम करतात, पण मोठ्या मालकांनी कधीच कमीपणा दाखवून दिला नाही. अगस्तीचा स्वभाव तर खूप वेगळा. शिवा त्याचा परमप्रिय मित्र आणि मी सगळ्यात जवळची मैत्रीण. फक्त मैत्रीणच नाही, प्रेमिका, प्रेयसी आणि आता होणारी बायको. असंच आहे ना? हो, असंच असणार. उगीच का तिथून तो आपल्याला फोन करतो, चौकशी करतो. घरातल्या सगळ्यांसाठी भेटवस्तू पाठवल्या तसं आपल्यालाही मेकअपचा सेट पाठवला होताच की. बस आणखीन काही दिवस. एकदा का अगस्ती आला की मग लग्नाचं बोलूनच टाकूया.
उगीचच बाबा त्या शिवाचा विषय घेऊन बसलेत. म्हणजे लग्नाआधी खस्ता काढल्या आणि लग्नानंतरही तेच करायचं. मुळीच नाही. मी सुंदर आहे, देखणी आहे, अगस्तीला बायको म्हणून शोभून दिसणारी आहे. काय कमी आहे माझ्यात? पैसा एक सोडला तर कशात कमी नाही मी. पण अगस्ती माणसांना पैशात तोडणारा नाही. तसा असता तर त्याने कधीच संबंध तोडून तरी टाकले असते, नाहीतर कमी तरी केले असते. पण आजही हक्काने तो माझ्या आणि शिवाच्या खांद्यावर तेवढ्याच मायेने हात ठेवतो. आपल्याबद्दलचं प्रेम अगस्तीच्या डोळ्यात दिसतं. अगदी लहानपणापासूनच त्याला आपल्याबद्दल आस्था वाटते. म्हणूनच तर अभ्यास केला नाही तर धपाटे घालायचा. अगदी परदेशात जाईपर्यंत म्हणत होता, नंदू अगं शिक्षण सोडू नकोस, शिकत राहा, शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो. मग ती हसली. अरे बाबा अगस्ती, एवढं सोडून बाकी मी सगळं ऐकीन तुझं. कसं बसं कंटाळत रखडत ग्रॅज्युएशनपर्यंत शिकले बाबा, तेही तू म्हणालास म्हणून, तुला मी बायको शोभायला पाहिजे म्हणून. बाकी शिक्षणात मला काही इंटरेस्ट नव्हता. आता ये ना लवकर, तू आलास की खूप मजा करू. एवढी डॉक्टरेट घेऊन आलायस म्हणजे तुझा रुबाबही तसाच असणार. वरून कितीही साधा दिसलास तरी तुझा रुबाब, तुझं तेज उठून दिसतं. अरे अगदी मला शोभणारा आहेस तू. मागे तू एकदा म्हणाला होतास, लाखात एक आहेस नंदू. दिसायला इतकी सुंदर आहेस, स्वभावाने छान आहेस, कामसू आहेस, मग शिक्षणाचा तरी एवढा कंटाळा कशाला? तेवढी एक बाजू सोडलीस तर सगळ्यात परफेक्ट आहेस तू. अरे असू दे ना अगस्ती, माझ्या वाटेचं शिक्षण तू आता पूर्ण केलंस ना, मग झालं तर. अगस्ती आल्यानंतर काय काय मजा करायची, त्याला आपल्या प्रेमाच्या भावना कशा सांगायच्या, आणि जमलं तर 2 महिन्यात साखरपुडा उरकून घ्यायचा. लग्न मग आरामात 8-10 महिन्याने केलं तरी चालेल. नदीकाठचा तो प्रशस्त हॉल आपल्या साखरपुड्यासाठी छान वाटेल. थोडा महाग आहे, पण तुला रे कसली कमी. तुझ्या महिनाभराचा पगारही जास्त असेल त्या हॉलच्या भाड्यापेक्षा. अगस्ती, एकदा का लग्न झालं की आपण युरोप टूर करू. तिच्या विचारांची साखळी वाढतच होती. पाठीमागच्या शाळेच्या घंटेचा आवाज झाला ती भानावर आली. घड्याळात पाहिलं 10 वाजून गेले होते. नाईलाजाने उठली, तयार झाली. जेवण आटपून घेतलं. दुपारी बाबा जेवायला येतील. दुपारी तर अगस्ती पण येणार आहे. पण अक्कासाहेबांनी निक्षून सांगितलंय की आल्या त्याला त्रास द्यायला यायचं नाही. बरोबरच आहे. आता मीच त्याची काळजी घेणार ना तर कोण घेईल. रात्री उशिरात जाईन. बनवलेलं स्केच घेऊन जाईन. स्केच पाहून अगस्ती खुश होईल आणि म्हणेलच, लोकांच्या मुखात सरस्वती असते, पण नंदू तुझ्या कुंचल्यात सरस्वती आहे. दे, पाहू दे तुझे हात. आणि मग दोन्ही हात आपल्या हातात घेऊन तो कपाळाला टेकवेल आणि म्हणेल, खरंच कलावती आहेस तू, गुणवंती आहेस तू. संध्याकाळी ती तयार झाली. पावडर, लिपस्टिक लावली. केसांचा उंच बो बांधला. चालताना नैसर्गिकरित्या तो सळसळला पाहिजे एवढा उंच. कपाळावर छोटीशी टिकली लावत तिने पुन्हा एकदा स्वतःच्या अप्रतिम रूपाला आरशात पाहून घेतलं. सौंदर्य गरिबी आणि श्रीमंती हा भेदभाव करत नाही, हे बरं आहे. उलट जिथे सौंदर्य तिथे श्रीमंती पण गुडघे टेकतं. असं मनाशीच काहीतरी पुटपुटत स्केच घेऊन ती बाहेर पडली. अक्कासाहेबांकडे जाऊन येते ग आई, ती असं म्हणताच आईने टोकलं. अगं थांब, जातेच आहेस तर हा मुगाचा शिरा तेवढा घेऊन जा. अगस्ती आलाय ना, त्याला फार आवडतो. शिऱ्याचा डबा घेऊन ती भराभर बंगलीच्या दिशेने चालू लागली. आताही तिला उडी मारून कुंपणापलीकडे जाता येऊ शकलं असतं सहज, पण मुद्दामून तिने तसं केलं नाही. हृदय धडधडत होतं, म्हणून शांत व्हायला तिने तेवढा वेळ दिला. मुद्दामूनच चालत चालत बंगलीकडे गेली. बंगलीचं फाटक उघडलं. समोर अक्कासाहेबच उभ्या होत्या. आलात? चैन पडली नसेल ना तुम्हाला, त्या असं म्हणताच ती हसली. पण तेवढ्यात तिचं लक्ष पलीकडच्या बाजूला गेलं. समोरच्या झोपाळ्यात अगस्ती बसला होता आणि शिवाही. शिवाच्या खांद्यावर हात टाकून दोघेही गप्पांमध्ये रममाण झाले होते. तिची नजर अगस्तीवरून हटेच ना. अक्कासाहेबांनी मग आवाज दिला, अरे अगस्ती, तुमचा तिसरा मेंबर आला बरं. ते ऐकताच अगस्तीने मान वर करून पाहिलं. त्यालाही आनंद झाला. नंदू, अगं ये ना, तिथे का उभी. ती हळुवारपणे पुढे गेली. दोघेही झोपाळ्यांच्या 2 टोकांवर सरकले आणि मधोमध तिला बसायला जागा करून दिली. तिच्या नाकावर टिचकी मारत अगस्तीने विचारलं, कशी आहेस. मी मस्त, तू कसा आहेस. तिनेही विचारलं. अगदी उत्तम. आणि हे हातात काय आणलंयस. तिच्या उत्तराची वाटही न पाहता
अगस्तीने तिच्या हातातला डबा उघडला. वा, काकूच्या हातचा मुगाचा शिरा. त्याने चटकन एक घास स्वतःच्या तोंडात टाकला आणि दुसरा शिवाच्या. अरे अरे, तुला दिलाय ना तो, तू खा की नीट. शिवाला देईन नंतर मी, रागाने नंदन म्हणाली. ती असं म्हणताच गोड शिरा तोंडात असतानाही शिवाचं तोंड कडवट झालं. तोही चटकन म्हणाला, अरे हो ना, तू घे, तुला दिलाय. एक गपरे, तू माझं तुझं करू नकोस हां. एक लहान चॉकलेटसुद्धा आपण वाटून खाल्लंय, आठवतंय ना? आणि शिवा, लहानपणी तुझा डबा मी एकट्याने फस्त करायचो, तेव्हा एका शब्दानेही तू मला कधी बोलला नाहीस, आणि आता आलायस होय ज्ञान पाजळायला. हे सगळं बोलणं अगस्ती शिवाला जरी बोलला असला तरी नंदन खट्टू झाली. नंदन, तूही घे ना, औपचारिकता ठेवत अगस्ती म्हणाला. नको, मी घरी जाऊन खाणारच आहे. ठीक आहे मग. खांदे उडवत शिवा आणि अगस्तीने मुगाचा शिरा खाऊन घेतला. अक्कासाहेब हसत आत निघून गेल्या. शिवा, आपल्या आधी ते का कडमडला? याचा नंदनला खरं तर राग आला होता. पण हसत हसत तिने विचारलं, काय रे शिवा, तिकीटं मिळाली का सर्कशीची? हो अगं मिळाली, पण 2च. खरं तर मी घेणार नव्हतोच, पण म्हटलं निदान कुणा दोघांना तरी जाता येईल. शिवा म्हणाला. मारी जोरात सांगत होता, काळजी करू नकोस, मी तिकीटं घेऊन येईन. आता तू राहा घरी, आम्ही दोघे जातो. नंदन पटकन बोलून गेली. चालेल, तुम्ही दोघं जा, शिवा समजुतीने म्हणाला. लहानपणापासून तो समजूतदारच होता. नंदन काय किंवा अगस्ती काय, दोघांचाही शब्द तो कधीच खाली पडू देत नसे. दोघांवरही त्याचं सारखंच प्रेम होतं. चल, काहीतरीच काय शिवा, राहू दे ती सर्कस, त्यापेक्षा आपण तिघं फिरायला जाऊ. अगस्ती असं म्हणाल्यावर नंदनला राग आला. जिथे तिथे हा शिवा कशाला हवा, असा विचार तिच्या मनात येतो तोच शिवा पटकन म्हणाला. अरे असू दे, असंही उद्या मला नव्या कंपनीत जाऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. फिरायला देखील मी येऊ शकणार नाही उद्या दिवस. तुम्ही दोघे जाऊन या, छान आहे सर्कस. चल ना रे अगस्ती, एवढा काय भाव खातोस, मला देखील पाहायची आहे सर्कस. नंदनने आग्रह केला. तिचा आग्रह मग तो मोडू शकला नाही आणि सर्कशीला जायला तयार झाला. बरं ते सगळं राहू दे, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय ते, असं म्हणत नंदनने स्केच उघडलं. शिवा आणि अगस्ती दोघेही स्केचकडे पाहत राहिले, अगदी भारावल्यासारखे. आपलं बालपण जणू एखाद्या आरशात दिसावं इतकं सुंदर स्केच. तीच बंगली, तेच बकुळीचं झाड. नंदनने मनातल्या मनात कल्पना केली होती अगदी तसंच अगस्ती म्हणाला. खरंच ग नंदू, तुझ्या हातात सरस्वती आहे. तिचे दोन्ही हात त्याने कपाळावर टेकवले. तिला आनंद झाला. त्याच्या स्पर्शाने ती मोहरून निघाली. तिथून निघताना उद्याच्या दिवसाचा ते विचार करत राहिली. रात्री येताच तिने आईबाबांना सांगून टाकलं की उद्या ती आणि अगस्ती सर्कशीला जाणार आहेत. का ग, शिवा पण येणार होता ना, आईने विचारलं. येणार होता, पण 2च तिकिटी मिळाल्या आणि त्याला नवीन ऑफिसमध्ये कागदपत्र द्यायला देखील जायचं आहे, म्हणून मी आणि अगस्तीच जाणार आहोत. मनातल्या मनात तिला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ते बोलणं ऐकून बाबा थोडे नाराज वाटले. हे बघ नंदू, तुम्ही लहानपणीचे मित्र होता, ती गोष्ट वेगळी होती. आता तुम्ही मोठे झाले आहात. शिवाबरोबर तुझी लग्नाची बोलणी चालली आहेत आणि अशा परिस्थितीत तू अगस्तीबरोबर फिरणं बरं दिसत नाही. बाबांचं ते बोलणं तिला खटकलं. पुन्हा पुन्हा तोच विषय. मी म्हटलं ना, मला शिवाबरोबर लग्न करायचं नाही. पण का? शिवा चांगला मुलगा आहे. लहानपणीचे सवंगडी आहात तुम्ही. शिवाय त्याला चांगली नोकरी लागली आहे. विजू काकांनी शिवासाठी तुझा हात स्वतः मागितलाय. काय प्रॉब्लेम आहे लग्न करायला? बाबांनी असं विचारल्यावर मला शिवाशी नाही अगस्तीशी लग्न करायचं आहे असं नंदनला सांगावंसं वाटलं. पण ती शांत राहिली. मी माझ्या तोंडाने नाही, अगस्ती स्वतः येऊनच तुमच्याकडे माझा हात मागेल, तेव्हा तुम्हाला कळेल की मला शिवाशी लग्न का नव्हतं करायचं ते. अशीही शिवा आणि माझी बरोबरी होऊच शकणार नाही. ती काहीच बोलली नाही. जेवण तसंच टाकून ती उठून गेली. कसलीही पर्वा न करता दुसऱ्या दिवशी ती तयार झाली. निघताना आई म्हणाली, नंदू, तुझ्या मनात काही वेगळं चाललंय का? बाळा, जे काही असेल ते मनातून काढून टाक. शिवा खरंच चांगला मुलगा आहे अगं. आणि हे पहा, आज अगस्तीसोबत जातेस ते ठीक, पुन्हा असं नाही चालायचं. आईकडे जळजळीत कटाक्ष टाकून नंदन घराबाहेर पडली. दोघेही चालत टेकडीकडे पोहोचले. सर्कस कधी सुरू होते असं दोघांनाही झालं होतं. सर्कस सुरू होईपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. एकदाची सर्कस सुरू झाली, मग ती जोकरची गंमत
आणि ह्या झुल्यावरून त्या झुल्यावर जाणाऱ्या बायका पाहून नंतर घाबरली. इतक्या उंच झुल्यावर जाऊन दुसरा झुला पकडताना त्यांना भीती कशी वाटत नाही? हात सुटला तर काय होईल या भीतीने तिच्या पोटात गोळा आला. तिने अगस्तीचा हात घट्ट धरला. तिला थोपटत तो म्हणाला, अगं काही नाही होणार त्यांना, त्यांची प्रॅक्टिस असते. शिवाय खाली मऊ गाद्या देखील असतात त्यांच्या सुरक्षतेसाठी. मग ती कुठे निश्चिंत झाली. प्राण्यांचे खेळ झाले, सर्कस संपली. ए नंदू चल, आपण चटकदार मिसळ खाऊ. अगस्ती असं म्हणताच ती आनंदाने तयार झाली. हॉटेलमध्ये 2 मिसळींची ऑर्डर देऊन दोघे गप्पा मारू लागले. शिवाला चांगली नोकरी लागली ना, छान झालं. विजू काकांचं मोठं टेन्शन गेलं. आणि आपला शिवा आहेच हुशार, तिथे देखील तो प्रगतीच करेल, खात्री आहे मला, अगस्ती म्हणाला. त्याचं सोड, तू तुझं सांग, तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस? अधीरतेने नंदनने विचारलं. अर्थातच बाबांचा बिझनेस सांभाळणार, पण मला माझा स्वतःचा बिझनेस देखील वाढवायचा आहे. मला फॅब्रिकेशनमध्ये इंटरेस्ट आहे. असा विचार करतोय की त्याच्यातसुद्धा काहीतरी करायचं. कशी वाटली कल्पना? अगस्तीने विचारलं. खूप छान. पण मला सांग, तू काय ठरवलंयस नंदू पुढे? शिकायची तर इच्छा नाही आपली, पण निदान एखादा छोटा मोठा कोर्स तरी करून घ्यायचा ना गं, काळजीने तो म्हणाला. जाऊ दे रे, उगीच मागे लागू नकोस. तसंही एकदा लग्न झालं की बायकांचं शिक्षण असंही चुलीत जातं, ती म्हणाली. आणि हे ब्रह्मज्ञान आपल्याला कुणी दिलं? अगं आजकाल बायका शिकतात, नोकरी करतात, स्वतःच्या पायावर उभ्या देखील राहतात. आणि तसंच असायला हवं. परदेशात सगळ्या बायका इंडिपेंडेंट असतात, तो बोलत होता. परदेश आणि तिथल्या बायका बऱ्याच आवडलेल्या दिसतात तुला, तिने टोमणा मारला. नाही गं, तसं नाही. आपला देश तो आपला देश. आपली माणसं तिथे नाहीत. 4 वर्ष कशी काढली काय सांगू. तुम्हा सगळ्यांची तर एवढी आठवण येत होती. शिवाला आणि तुला खूप खूप जास्त मिस केलं मी. पण आता बरं वाटतं तुम्हा सगळ्यांना भेटून, तुम्हा दोघांना भेटून. अगस्ती ऐक ना, एक बोलायचं होतं. तिने वेगळ्याच विषयाला हात घातला. तोही जरा साशंक झाला. बोल ना, काय झालं? अरे आई बाबा माझं लग्न ठरवत आहेत, ती म्हणाली. खरं? तो अस्वस्थ झाला. हो गं, याचा विचार कधी केलाच नाही मी. किती प्लॅन्स घेऊन आलो होतो. आपण तिघांनी पुन्हा कशी मजा करायची, इथे फिरायला जायचं, तिथे ट्रिप करायच्या. पण तुम्ही मुलींना माहेरी फार कमी वेळ असता नाही, आणि मग डोळ्यात पाणी ठेवून सासरी निघून जाता. पण असो, काका काकू ठरवत आहेत ना, ते सगळं बघून छानच ठरवतील. तुझं कल्याणच होईल, तो म्हणाला. चांगलंच कल्याण होईल. मला नको असलेल्या मुलाशी लग्न ठरवतील आणि कल्याणच करतील माझं, रागाने ती म्हणाली. तिचे हावभाव पाहून अगस्तीला हसूच आलं. असं का म्हणतेस? तू तुझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न कर ना. तुला जबरदस्तीने कोणीही बोहल्यावर चढवणार नाही आहे. अगदी अशी जबरदस्ती केली तर मी स्वतः काका काकूंशी बोलेन, मग तर झालं, निग्रहाने तो म्हणाला. तिच्या डोळ्यात खरंच अगस्ती, तू बोलशील ना आईबाबांशी आपल्याबद्दल? मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. ती वेड्यासारखं बोलत राहिली आणि तो आश्चर्याने पाहत राहिला. आपल्याबद्दल म्हणजे? त्याने चाचपडत विचारलं. अरे म्हणजे आपल्या दोघांच्या लग्नाबद्दल, ती म्हणाली. ए नंदू, काहीतरी गैरसमज होतोय. काका काकूंनी तुझ्यावर जबरदस्ती केली तर मी नक्की स्टँड घेईन, पण आपल्याबद्दल म्हणजे मला समजलं नाही. काय बोलतेस तू हे? अगं आपण फक्त मित्र आहोत. आपल्यात खूप घट्ट मैत्री आहे, बस एवढंच. तुझ्याशी लग्नाचा विचार मी स्वप्नातही केला नाही कधी. आणि तू देखील तसा विचार करत असशील तर तो लगेच काढून टाक. तो असं बोलताच नंदन खवळली. म्हणजे आपली मैत्री, आपलं प्रेम खोटं होतं का? आम्ही गरीब आहोत ही गोष्ट झोंबते तुला? तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का नंदन? आपल्या मैत्रीत एवढी पारदर्शकता तर आहेच की आपण एकमेकांना मनातलं सांगू शकू. आपली घट्ट मैत्री आहे म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे असं होत नाही. उलट तुझं माझ्यावर प्रेम आहे हे ऐकूनच मला धक्का बसलाय. आपण मुळी एकमेकांना पूरक नाहीच. तुझा स्वभाव पाहता तुला कोणीतरी शांत, समजूतदार, तुला सांभाळणारा, सावरणारा, तुझ्या कलेने घेणारा जोडीदार हवाय. माझा स्वभाव मात्र तसा नाही. मुळात मी आपल्या नात्याला त्या दृष्टीने कधी पाहिलंच नाही, तो समजावत होता. खोटं बोलतोयस तू. आणि समजा अजूनपर्यंत पाहिलं नसलंस तर आता पाहायला काय हरकत आहे? आपण बालपणीचे मित्र आहोत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अरे
तू म्हणत असशील तर मी बदलेन. तुला माझ्या कलेने नाही घ्यावं लागणार कधीच. अक्कासाहेबसुद्धा मला कधी नकार देणार नाहीत. आणि माझ्यात काय कमी आहे? मी देखणी आहे. माझ्यात कला आहे. चांगली सुगरण आहे मी. घर संसार छान सांभाळू शकते. सगळ्यात महत्त्वाचं तुझ्यावर जीव ओवाळून टाकते मी. अजून काय हवं सांग. मी सांगते म्हणून नाही, पण एकदा स्वतःलाच विचार की आपला जोडा कसा छान दिसतो, नाही का? तिच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं हे अगस्तीला सुचत नव्हतं. अगं वेडाबाई, लग्न करताना फक्त जोडीदार सुंदर आहे, त्याच्यात कला आहेत किंवा होणारी बायको चांगलं जेवण बनवू शकते एवढंच पाहायचं नसतं. दोघांची मनं देखील जुळावी लागतात. एकमेकांचे विचार समजून घेता यायला हवेत. दोघांचा स्वभाव एकमेकांना पूरक हवा. तुझ्यात काही कमी नाही की त्रुटी नाही, पण माझ्यात ज्या त्रुटी आहेत, कमी आहेत, त्या भरून काढणारी बायको मला हवी आहे. आणि मला वाटतं त्यासाठी तू योग्य मॅच नाही. त्याच्या नकार घंटेचा नंदनला राग आला. मग कोण अप्सरा हवी आहे तुला? अरे तुला कळत कसं नाही? लग्नानंतर प्रेम होतं हळूहळू. तू एकदा त्या दृष्टीने विचार तरी कर. नंदन आता अधिकच सिरियस होऊ लागली आहे हे पाहताच अगस्ती स्पष्टपणे म्हणाला. नंदन, मी स्पष्ट सांगतो, माझं तुझ्यावर प्रेम नाही. त्या दृष्टीने कधीही विचार करू शकत नाही मी, कारण माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. ते ऐकताच नंदनचे डोळे लाल लाल झाले. ती रागावली. हातातला घास कुणीतरी हिसकावून घ्यावा असं तिचं झालं. प्रेम? कुणावर? थरथरत्या ओठाने तिने विचारलं. मृदुलवर. अमेरिकेत मला मृदुल भेटली. आमच्यात मैत्री झाली. आम्हाला एकमेकांचे स्वभाव आवडू लागले आणि मग प्रेम जुळलं. लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. खरं तर मला ही गोष्ट तुला सांगायचीच होती. तुला म्हणण्यापेक्षा तुला आणि शिवाला एकदमच सांगून सरप्राईज द्यायचं होतं, पण इथे तर मलाच वेगळं सरप्राईज मिळालं. नंदू, तुझं मन दुखावलं त्याबद्दल सॉरी, पण मला खात्री आहे तुलाही तुझ्या मनासारखा जोडीदार मिळेल. तो असं म्हणताच नंदन भडकली. बास झालं. तुला माझ्याशी लग्न करायचं नाही ना, मग मला शुभेच्छा देत बसू नकोस तुझ्या. माझं काय करायचं ते मी पाहून घेईन. खरं सांगू अगस्ती, तुला मी वेगळं समजले होते, पण तूही तसलाच मुलगा निघालास. मैत्री करायला तुला आमच्यासारखे लोक चालतात, पण लग्न मात्र तुला श्रीमंत मुलीशीच करायचं आहे, परदेशात शिकणाऱ्या. बरोबर आहे, स्टेटस पण काहीतरी असतंच ना. मग ती मुलगी कशी का असेना, रूपाने, स्वभावाने, चारित्र्याने. काही बाही नंदन बरळत होती. बस झालं नंदन. तुला मृदुलबद्दल काय माहिती आहे गं? तिच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. तिचे बाबा ड्रायव्हर आहेत. शिकता शिकता ती स्वतः कमवत देखील होती. स्कॉलरशिप मिळवून ती अमेरिकेला आली आहे. कष्टाळू आहे, मेहनती आहे, अभ्यासू देखील. दिसायला तुझ्या इतकी सुंदर नसेल. तुझ्यासारखं चांगलं जेवण बनवता येत नसेल तिला. तुझ्यासारख्या कलाही नसतील तिच्यात. पण तिच्यात जे आहे ते तुझ्यातही नाही. ती शांत आहे, समजूतदार आहे, परिस्थितीची तिला जाण आहे, हुशार आहे, कष्टाळू आहे. मुख्य म्हणजे आमचे विचार, आमच्या गप्पा एकमेकांना खूप समर्पक आहेत. आमचं खूप जुळतं. मला तिच्याशी बोलायला आवडतं, तिच्याशी गप्पा मारायला आवडतात, तिच्याबरोबर वेळ देखील घालवायला आवडतो आणि तिच्याबरोबरच आयुष्य देखील घालवायला मला आवडेल. वाईट वाटून घेऊ नकोस नंदू. तुला दुखवायचा अजिबात माझा इरादा नाही. त्याला आपल्या बालमैत्रिणीबद्दल वाईट वाटत होतं, पण नंदन अधिकच चवताळली. खोटारडा, खोटं बोलतोयस तू. तुला पार्टीत मिरवायला, इतरांसमोर फाड फाड इंग्लिश बोलायला तशीच बायको हवी ना, हुशार, स्मार्ट. म्हणून तुला मी नको झाले. एका मागोमाग बिनबुडाचे आरोप ती करत चालली होती. मग मात्र अगस्तीचासुद्धा पारा चढला. तोही म्हणाला, हो, मला शोभेल अशीच बायको हवी आहे. आणि त्यात काय चूक आहे गं? माझ्या स्टेटसला शोभेल, 4 चौकांमध्ये माझ्याबरोबर जी उठून दिसेल तशीच बायको मला हवी आहे. फक्त दागिने, चांगल्या साड्या घालून मिरवणारी शोभेची भावली नको आहे मला. मला हवी आहे हुशार, स्मार्ट, स्वाभिमानी, इंडिपेंडंट बायको. कधी मला अडचण आली, मी कमवू शकलो नाही, तर तिच्यात एवढी हिंमत आणि धमक हवी की ती आमचं घर संसार व्यवस्थित चालवू शकेल. अशी हिंमत आहे तुझ्यात? नाही ना. तुला कुणावर तरी अवलंबून राहायची सवय झाली आहे. तुला किती वेळा सांगितलं की शिक, स्वतःच्या पायावर उभं राहा, पण तुझे विचार वेगळेच. एखादा चांगला मुलगा मिळेल आणि आपलं लग्न होईल या आशेवर कदाचित तू काहीच प्रयत्न केले नाहीस. खरं सांग, असंच आहे ना? तुला मला वाईट बोलायचं नाही. तुला वाईट वाटलं
तरी पण तुझ्या भल्याचंच बोलतोय. अजूनही वेळ गेली नाही नंदू. काहीही कर, स्वतःच्या पायावर उभी राहा. नंदनच्या डोळ्यात अश्रू आले. ए नंदू, नको गरडूस. तुला रडवायचं नाही मला, पण एक मित्र म्हणून तुझे डोळे उघडणं सुद्धा जरुरी आहे. अगदी खरं सांगतो, मला मृदुल भेटली नसती तरीही मी तुझ्याशी लग्न नसतं केलं. मी खूप डीप थिंकिंग करणारा माणूस आहे. माझे विचार अगदी खोल आहेत. कित्येकदा मला जाणवलं की मी जे बोलतो ते तुझ्यापर्यंत पोचत नाही आणि तुला जे आवडतं ते माझ्या हृदयाला खोलवर भिडतच नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो ग. मला जे बोलायचं असतं, जे सांगायचं असतं, जे करायचं असतं ते न सांगताही मृदुलला बरोबर कळतं. म्हणून मला ती पूरक वाटते. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? कळवळून अगस्ती समजावत होता. कळतंय ना, चांगलंच कळतंय. ठीक आहे, तुझं ठरलंय ना, मग आता माझंही ठरलं. आता मलाही हे नातं ठेवायचं नाही, ना प्रेमाचं ना मैत्रीचं. यापुढे मला तुझं तोंडही दाखवू नकोस, कधीही नाही. एक लक्षात ठेव अगस्ती, आयुष्यभर प्रेम तू मिळवलंस, पण आमची मैत्री मात्र कायमची गमावलीस. एव्हाना जेवण आलं होतं, पण दोघांचीही जेवणावरून वासना उडाली होती. ती तरातरा उठून निघून गेली. तोही घरी परतला. त्याला नंदनचं बोलणं आठवलं. अगस्ती, एक दिवस असं खडसावेन की आयुष्यभर माझं तोंड पाहणार नाहीस. तो दुःखी झाला. त्याचे डोळे पाणावले. कधी एकदा शिवाला भेटून हे सगळं सांगतोय आणि मनातलं दुःख हलकं करतोय असं त्याला झालं होतं. नंदनचाही अजिबात मूड नव्हता. एकीकडे राग येत होता, दुसरीकडे दुःख होतं, तिसरीकडे निराशा आणि चौथीकडे काळजी. एका झटक्यात सगळी स्वप्न राख झाली होती. आपण चांगले मित्र आहोत, तेव्हा अगस्ती आपल्याला कधीही नकार देणार नाही या तिच्या विश्वासाला तडा गेला होता. बकुळीच्या झाडाखाली ती शांत बसून राहिली. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. कुणीतरी तिच्या गालावरून अलगद अश्रू झेलले. समोर शिवा होता. आयुष्यात पहिल्यांदा तिला तिचं मन शिवाकडे मोकळं करावंसं वाटलं. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने मनसोक्त रडून घेतलं. शिवा, या महिन्याअखेरीस आपण लग्न करूया. बोल, तयार आहेस तू? शिवा आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. खरंच नंदू, मनापासून बोलतेस ना हे? त्याने विचारलं. त्याला खूप आनंद झाला होता. हो, अगदी विचार करून आणि मनापासूनच बोलतेय. पण माझी एक अट आहे, ती म्हणाली. एक का 100 अटी पूर्ण करीन तुझ्या. जीवापाड प्रेम करतो तुझ्यावर मी. हो ना? मग ऐक माझी अट. आजपासून, अगदी आत्तापासून, आत्ताच्या या क्षणापासून आपले आणि अगस्तीचे सगळे संबंध तुटले, कायमचे. बोल, मान्य आहे तुला? मनात पसरलेला आनंद एकदम ओसरून गेला. शिवाच्या डोळ्यात घळाघळा अश्रू वाहू लागले. एकीकडे नंदन, दुसरीकडे अगस्ती. दोघांवरही तेवढंच प्रेम करणारा शिवा मधोमध. पण आज त्याला एकाची निवड करायची होती. अगस्ती कसा बसा सावरेलही, पण या क्षणी नंदनची साथ सोडली तर ती काय करून बसेल हे कुणालाही सांगता यायचं नाही. ओल्या डोळ्याने त्याने नंदनची अट मान्य केली. शिवा आणि नंदनच्या डोक्यावर अक्षता पडल्या. लग्नाला अगस्ती नव्हता. मुद्दामूनच काम काढून तो गावाबाहेर गेला, काळजावर दगड ठेवून. अक्कासाहेब मात्र लग्नाला गेल्या होत्या, नंदनला सोन्याचा बकुळीचा हार घेऊन. नंदू, आवडला का गं बकुळीचा हार? अगस्तीची पसंती आहे. म्हणत होता नंदूला बकुळ खूप आवडते, तेव्हा हाच हार घेऊया. काहीतरी महत्त्वाचं काम आलं म्हणून तो येऊ शकला नाही, पण तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा दिल्यात. अक्कासाहेब वळल्या तसा लगेचच नंदनने तो हार मागे भिरकावून दिला. शिवा हतबलपणे ते सगळं पाहत होता. प्रेम मिळाल्यानंतरसुद्धा नियती अशी परीक्षा घेईल असं त्याला वाटलं नव्हतं, आणि पुढे अजून किती परीक्षा द्याव्या लागणार आहेत याचीही त्याला कल्पना नव्हती. शिवा आणि नंदनचा संसार सुखी होईल का? अगस्ती आपल्या मित्रांपासून दूर होऊन आनंदी राहू शकेल का? हे येणारा काळ ठरवेल. पण त्या दिवसापासून एक गोष्ट मात्र निश्चितच झाली. अंगणातलं ते बकुळीचं झाड पार सुकलं. त्याच्या फांद्या करपून गेल्या. बकुळीच्या त्या झाडाला आता पुन्हा कधीही नवीन पालवी फुटणार नव्हती.